जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणी या गावामध्ये. आणि मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होते. आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक नानासाहेब पिसे यांचा साहेबराव सुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे. चला तर मित्रांनो, बघूया अजून कोण कोण आलंय शिंदवणीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. नाव काय राहायचं? पाखऱ्या सुद्धा आलाय. आज कसं काय नियोजन आहे पाखऱ्याचं? दादाने केलं. अजून कुठला आणलाय नंदी? बिच्छू एक आलाय मित्रांनो. बिच्छूचं गाव कुठलं रे? वडगाव, वाटार निंबाळकर. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. सुमित भाऊ नमस्ते. आज कोणाला घेऊन आलाय? सरजा मुळशीचा. बरं, कसं काय नियोजन आहे आज सरजाचं? चांदखेडचा लक्ष आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, इंजन 500cc आलंय. हे तुम्हाला माहिती आहे रिव्हर्स गिअरमध्येच चालतं आणि फाटीवरती घेऊन जाताना त्याला उलटं घेऊन जायला लागतं. आता किती वेळ गटात आहे? 10 नंबरमध्ये. त्या दिवशीचा व्हिडिओने काय चर्चा झाली का हो? काय म्हणतात मग? आता सगळ्यांना माहित झालं ना, उलटं चालतं म्हणून. बरं, आज कोणाबरोबर नियोजन आहे? आज इंद्रा आहे. इंद्रा कुठला? नरेगावचं. चांगलं नियोजन केलं. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. कुठला आणला नंदी? कुठलं नाव सांग, काय नाव आहे? रायफल. कसं काय नियोजन आहे रायफलचं? कुणाबरोबर आहे? वजीर कुठला? पुण्यातलाच वजीर आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. नाव काय राहायचं? सरजा. गाव कुठलं रे? साठी पिपळे. कसं आहे नियोजन? कोणाबरोबर पाळणार आहे आज? मुळशीतला मल्हार म्हणून. मुळशीतला मल्हार त्याबरोबर. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. आणि इकडे पण आलेत बरं का. नाव काय आहे काका? नाव काय? सोमा ड्रायव्हरचा रायफल. रायफल. आणि पडेलचा? तुषार शेट बघत शंभू. शंभू. काय दोघं एकत्रित काय? नाही नियोजन आहे ती शेटनी गेलेलं. शेटनी केले. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. काय मित्र आहे? धर्मपुरीकरांचा शंकर. बऱ्याच लांब आला. कसं काय नियोजन आहे शंकरचं? चांगलं नियोजन आहे. बरं, चला शुभेच्छा. हां, गणोल्या. गाव कुठलं गणोल्याचं? उरुळेकांचा गणोली आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. देवान पड्यालचा? सर्जन देवा. कसं काय नियोजन आहे सर्जा देवाचं? पप्पू जगताप म्हणे. आणि ह्याचं सागर पवार आहे आमच्या इकडचा. बरं बरं. वासरा साधे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मला मित्रांनो अजून बघू कोण कोण आली. कुठे तुमचा बैल? कुठे? किती आणल्यात? 1 2 3 आणल्यात रे. 10 आणली आहे सगळी. काय नाव आडेल त्याचं? मिल्का. गुरु. मथुर. मिल्का कोणाबरोबर आहे? चंदर बरोबर आहे. आणि गुरु बरोबर कोण आहे? सातारकरांचा साहेबांचा. पड्यालचा? मथुर बरोबर कोण आहे? बोरचा LP. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. ह्याचं नाव काय रे मित्रा? भैरव पण आलाय. आणि ह्या दोघांची नावं काय तरी? ह्याचं नाव काय? सेवान. पलीकडचा सरजा. कसं काय नियोजन आहे सेवा आणि सरजाचं? नाही, सेवा बराच लेंगरेकरांचा भैरव आहे. आणि त्याच्याबरोबर सरजाबर कोण आहे? मुरुमकरांचा देव आहे का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, नांदगावकरांचा देवा पण आलाय, तुम्ही पाहू शकता. हां, नाव काय मित्र आहे? हरण्या. गाव कुठलं हरण्याचं? कामशेत मावळ. कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर पाळणार आहे? इथलाच बैल आहे का हिंजवडीतला? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, मल्हार पण आलाय. इकडे बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर बाबांची पण बैल आल्यात. बघू कोणती आणल्यात विचारू आता. मित्रांनो, नखरे आणि तेजा पण आज. नखऱ्याबरोबर कोण आहे राज? बाबांनी केले नियोजन. बरं मित्रा, नाव काय आहे? हो नमस्ते. लांब आला रो. रत्नागिरी. कसं काय नियोजन? कोणाला घेऊन आलाय? नियोजन आज बघा कोणाबरोबर आहे? हां, बिरजा. कोणाबरोबर आहे? साहेब बरोबर आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. साहेब तुम्हाला पण आमच्याकडून. मित्रांनो, राहुल दादांचा कन्हैया आणि इकडं किंग पण आलाय. कसं काय नियोजन आहे कन्हैयाचं? आज कन्हैयाचं चांगलं नियोजन. कोणाबरोबर पाळणार आहे कन्हैया? आज ढवळच्या पाखऱ्याबरोबर. ढवळच्या पाखऱ्याबरोबर. आणि त्या किंगचं? गणामामाने नियोजन केलं. गणाबरोबर. बरं, गणामामाने केलं का? मग काय एकच नंबर नियोजन असेल. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खडकवासलाकरांची आणबान शान असणारी आणि संघर्ष योद्धा म्हणून ज्या बैलाची ओळख आहे तो बुलेटसुद्धा मैदानात दाखल झाला आहे. आणि अजून कोणते नंदी आणले? ह्याचं नाव? मल्हार. आणि पड्यालचा?
दिवाण्या कुठला हो? गराडेचा आहे का बरं. बुलेटचं कसं काय नियोजन आहे आज? मुळशीतला फौजी. बरं, मुळशीतल्या फौजी बरोबर नियोजन करण्यात आले. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. त्याचं नाव काय दादा? डमरू. कसं काय नियोजन आहे डमरूचं? कुणाबरोबर आहे? त्यांच्याबरोबर नियोजन आहे. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, बाहुऱ्या पण आलाय. त्याचबरोबर आता बघू ह्याचं नाव काय. हां, महाकाल. बरं, भांडेवाडीचा महाकाल आहे. आणि बाहुऱ्याबरोबर कोण आहे मित्रा? मोठ्या भावांनी नियोजन केलं आहे. बरं असं आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला. नाव काय? सुंदर. आणि पड्यालचा? बरं, पड्यालचा ते विरा. कसं काय नियोजन आहे सगळ्यांचे? केलेलं आहे कुणाबरोबर आहे? ड्रायव्हरने नियोजन केलेलं. ड्रायव्हरने नियोजन केलं का? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. गुलाल पण आलाय. गाव कुठलं गुलालचं? वेनवडीकरांचा गुलाल पण आलाय. मित्र याचं नाव काय रे? भारत. गाव कुठलं भारतचं? केंदळीचं का? केंदळीचं का कापरवळचा? बरं बरं. कसं काय नियोजन आहे? शेट निघाले. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. काय नाव म्हणाला? मुळशीचा विठ्ठल पण आलाय. कोणाबरोबर नियोजन आज? कोणाबरोबर? कुठल्या? मुळशीतल्या सर्जाबरोबर. चांगलं नियोजन केलं. बरं चला, शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ सनस. नमस्ते. नमस्ते. कोणाकोणाला घेऊन आलाय काय? आज काय आपलं भारत आणि रायफल आणलं. भारत आणि रायफल. आणि बाकी दुसरं अजून कोणाचं नियोजन? आता ते बाकी पहिलं 30 तारखेला पाहणार. 30 तारखेला पाळणार. बरं. 30 ला सचिन कुठं पळतोय 30 तारखेला? 30 ला डवळ मैदान आहे. हा ह्याला दुधेबावी. दिवाळीला, हा बरं, तिकडे नियोजन आहे. तिथे. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. लक्ष किती वेळ खाली गेलाय पळायला? किती वेळ गटात आहे काय? 7 मध्ये. कुणाबरोबर लक्षाचं नियोजन? मला सर्जा घेऊन आला. कुठला सर्जा? मुळीकवाडीकरांचा सर्जा. आणि मित्रांनो, बावधनकरांचा लक्ष सुद्धा आलाय मैदानामध्ये. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. चल, तिकडं अजून कोणता नंदी आलाय? सुंदर आहे का पक्ष आहे मित्रा? पक्ष आहे का सुंदर आहे? काय पक्ष आहे? बरं, कसं काय नियोजन आहे पक्षाचं? हां, टॉपचा पण कोणाबरोबर? बरं बरं, चांगलं नियोजन केलं आहे मग राव. हां, प्रेक्षकांना ओळखून घ्या कोण असणार आहे पक्षाबरोबर. सावकार. आणि पड्यालचा? तेजा. कसं काय नियोजन आहे सावकारचं दादा? अमोल शेटने केलं आहे. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. तर नाव काय आहे? चेतक. कुठला चेतक आहे? मावळ. कुणाबरोबर नियोजन? सावकार बरोबर नियोजन आहे. बरं चला, चांगलं नियोजन केलं आहे. आणि मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो सबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबाण शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूरसुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे. आज शिंदवणीच्या मैदानामध्ये तो पळताना दिसणार आहे. आणि तुम्हाला अंदाज असेल त्याचा पायरा कोण आहे. ह्या व्हिडिओतच तुम्हाला त्याचा पायरा पाहायला भेटला असेल. आणि सुंदर असं नियोजन करण्यात आले. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ सनस. नमस्ते. नमस्ते. कोणाकोणाला घेऊन आलाय काय? आज काय आपलं भारत आणि रायफल आणलं. भारत आणि रायफल. आणि बाकी दुसरं अजून कोणाचं नियोजन? आता ते बाकी पहिलं 30 तारखेला पाहणार. 30 तारखेला पाळणार. बरं, 30 ला पाहणार. सचिन कुठं पळतोय 30 तारखेला? 30 ला डवळ मैदान आहे. हा ह्याला दुधेबावी. दिवाळीला, हा बरं, तिकडे नियोजन आहे. तिथे. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी.